होमिओपॅथी सिरीज पार्ट 1 माइंड. होमिओपॅथीमध्ये सगळ्यात पहिले काय ट्रीट केले जातं माहिती आहे? तुमचा डिसीज नाही तर तुमचा माइंड. तुम्ही क्लिनिकमध्ये येता आणि तुम्हाला वाटतं डॉक्टर पेन, रिपोर्ट्स, सिम्पटम्सवर फोकस करतील. पण इन्स्टेड आपण विचारतो तुम्हाला राग कसा येतो, तुम्ही हर्ट झालं की काय करता, ओव्हर थिंकिंग करता का? आणि पेशंट्सला वाटतं हे सगळं का विचारतात? बिकॉज इन होमिओपॅथी माइंड सिम्पटम्स हे सगळ्यात पहिले समजून घेतल्या जातात. फॉर एक्झाम्पल सेम प्रॉब्लेम असेल, जसे की 2 लोकांना ऍसिडिटी आहे, 2 लोकांना हेडेक आहे, पण 2 लोक टोटली वेगळे असतात. कुणी राग एक्सप्रेस करतो तर कुणी राग सप्रेस करतं. कुणी छोट्या छोट्या गोष्टी डीपली फील करतं, सगळं मनामध्ये साठवून ठेवतं. हे सगळं तुमचा इनर पॅटर्न आहे आणि हेच ठरवतं की डिसीज कसा डेव्हलप होतो आणि बॉडी कशी रिॲक्ट करणार. म्हणून होमिओपॅथीमध्ये रेमेडी चूज करताना तुमचा माइंड सगळ्यात जास्त आम्हाला हेल्प करतो. कारण हिलिंग फक्त बॉडीमध्ये होत नाही, ती माइंडपासून सुरू होते. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघू बॉडी सिम्पटम्सला कसं इम्पॉर्टन्स द्यायचं. थँक्यू.